एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री व्हावं, माजी मंत्री गुलाबराव पाटलांची इच्छा. शिंदेंच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत शिवसेना नेत्यांकडून पहिल्यांदा जाहीर वक्तव्य. एकनाथ शिंदे आज दुपारी दरेगावातून ठाण्याला परतणार. 2 वाजता हेलिकॉप्टरनं ठाण्यात दाखल होणार. एकनाथ शिंदेंच्या आजारपणावर संजय राऊतांची खोचक टीका. शिंदे गंभीर आजारी, त्यांना डॉक्टरांची गरज की मांत्रिकाची, राऊतांचा सवाल. बारामतीमधील पराभवानंतर युगेंद्र पवारांचा मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज. ईव्हीएम मतमोजणीवर यापूर्वीच 22 पराभूतांचा आक्षेप. निवडणूक निकालानंतर मनोज जरांगेंचा देवदर्शन दौरा. तुळजाभवानी आणि विठुरायाचं दर्शन घेणार. मराठा आरक्षणावर काय बोलणार याची उत्सुकता. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांची आज मुंबईत बैठक. गटनेता, विधिमंडळ पक्षनेता आणि मुख्य प्रतोद यांची निवड होण्याची शक्यता. पहिल्यांदाच पक्ष नेत्याविना 16 ते 21 डिसेंबर दरम्यान नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन. लाडक्या बहिणींच्या वाढीव रकमेवर निर्णयाची शक्यता. बुलढाण्यातील धाड गावात टिपू सुलतान जयंती मिरवणुकीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात 2 गटात राडा. 18 जण अटकेत. गावात जमावबंदी लागू. दररोज 15 कोटींचा तोटा सोसणाऱ्या एसटीकडून सरकारला भाडेवाढीचा प्रस्ताव. तिकिटात 18% वाढ करण्याची मागणी. राज कुंद्रा यांना चौकशीसाठी हजर राहण्याचं ईडीचं समन्स. 3 दिवसांपूर्वी ईडीनं छापे टाकले होते. अभिनेत्री गेहना वशिष्ठलाही चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स. आमच्यावरचा प्रत्येक हल्ला आम्हाला अजून मजबूत करेल. उद्योगपती गौतम अदानींची अमेरिकेनं दोषी ठरवल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया. खऱ्यापेक्षा खोटं वेगानं पसरत असल्याचंही वक्तव्य. राज्यात पारा घसरला. जागोजागी शेकोट्या पेटल्या. फेंगल चक्रीवादळामुळे पुढचे 2 दिवस तापमान आणखी घसरण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.